पाहूयात सविस्तर बातमी नांदेडमधनं येते। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येच शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यातील मतभेदांमुळे पक्षात अस्वस्थतेचं वातावरण आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार हेमंत पाटलांनी करत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। मात्र याच प्रभागात आमदार बालाजी कल्याणकर यांनी श्याम कोकाटे यांच्या परिवारातील उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं शिवसेनेतील विसंवाद चव्हाट्यावर आलाय। दरम्यान मिनल पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानंतरही आपल्याला अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव पाटील कोळेकर यांनी मिनल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडत शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केल्याचा दावा केला। या संपूर्ण प्रकरणानं शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र असंतोष पसरलाय। अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर सध्या संपर्कात आहेत। योगेश, नेमकं काय घडतंय शिवसेनेअंतर्गत? तन्मय, नांदेडमध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत आणि विधान परिषद सदस्य देखील शिंदे गटाचे हेमंत पाटील आहेत। दक्षिण नांदेडमध्ये शिंदे गटाने राष्ट्रवादी अजितदादा पवार गटासोबत युती केलेली आहे, तर उत्तर नांदेडमध्ये शिंदे गट स्वबळावर लढतोय। यामध्ये प्रभाग क्रमांक 3 यामध्ये मिनल पाटील नावाची एक उमेदवार पक्षाकडे तिकीट त्यांनी मागितलं होतं, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं आणि तिथे कोकाटे परिवारामध्ये हे तिकीट देण्यात आलं। कोकाटे हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि त्या मिनल पाटील या श्रीकांत शिंदे यांच्या नजीकच्या असल्याचा दावा त्यांचा स्वतःचा आहे। त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी असे आदेश शिंदे यांच्या घरातून देण्यात आल्याचा दावा मिनल पाटलांचा आहे, परंतु असा दावा जो आहे तो बालाजी कल्याणकर जे नांदेड उत्तरचे आमदार आहेत त्यांनी फेटाळून लावलेला आहे आणि त्यांनी कोकाटे यांना तिकीट दिलं। पण त्यानंतर काल शिवसेनेचे उपनेते हेमंत पाटील ज्यांना मंत्री दर्जा प्राप्त आहे यांनी अपक्ष उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्याच वेळी तिथं काहीसा गोंधळ झाला, परंतु परिस्थिती नियंत्रणात होती। त्यानंतर आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख हे बालाजी कल्याणकर यांच्या प्रचार कार्यालयाजवळ आले। त्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी शिवसैनिकांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला। हेमंत पाटील यांच्या विरुद्ध नारेबाजी करण्यात आली। ही घोषणाबाजी एवढी जास्त होती की संपर्क प्रमुखांना देखील आता आणि त्यामुळे आता हा असंतोष चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, विसंवाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय नांदेडमध्ये। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।